ओनर ऑफ हॉटेल 81 रोचोर माझ्याबरोबर राऊंड मारतात. हॅलो सर. हॅलो. हाय. हाय. टेल देम टू सबस्क्राईब माय चॅनल. You can subscribe to my brother channel. थँक यू. तर आम्ही एकत्र डिनर करायला आलो आहे आणि मला हे गाईड करतायत कुठे कुठे जायचं आहे. एकदम बेस्ट आहेत. म्हणजे सिंगापूरमध्ये यायचं आहे देन बुक हॉटेल 81 रोचोर. आय विल गिव्ह द डिटेल्स इन डिस्क्रिप्शन. Yeah, I'm Singaporean. ओके. लाईक वेअर डू यू स्टे? I stay Sengkang. ओके. हाऊ फार? From here to my house? 4 to 5 MRT stations, right? No, 1 hour. 1 hour. Yeah. Okay. That's good amount of travel per day. Punggol is the last one. Right. Like Sengkang, last second one. Right. Like Harbourfront is the Right. It's okay lah. Singapore is very. It is very convenient. Everywhere, it's very easy. So which place in Singapore do you like the most? I like Sentosa a lot. Sentosa. Yeah, my kid all like Universal Studio, Sea Aquarium. Okay. Yeah, then the place is very nice. You can relaxing. The vibes are good. Yes, correct. I also like Garden by the Bay. A lot of flower, very nice. But one thing I observed in Singapore, you have to walk a lot, and that is very good for health. Yes, you have to walk a lot. Yes, it's true. But exercise. Right. And Singapore, what is the best? तर मला आता त्यांनी ज्यांचं नाव डेव्हिड आहे मी कनेक्ट केलं. त्यांच्याबरोबर थोडं फिरलो. एक वेगळीच मजा आहे सिंगापूर लोकल बरोबर फिरायला. तर मी फिरलो आणि ते बोलले की इथून सिग्नल दिसते, ट्रॅफिक सिग्नल. त्या ट्रॅफिक सिग्नलकडून मला लेफ्ट मारायचं आहे. मग तिथे मुस्तफा सेंटर म्हणून आहे. त्या मुस्तफा सेंटरमध्ये मला थोडे गिफ्ट्स मिळतील जे मी घरी घेऊन जाईन. माझ्यासाठी तर मी ती फरारी गाडी घेतली. होपफुली एक दिवस असा येईल की मी ॲक्च्युअल फरारी गाडी घ्यायच्या त्या लेवलवर पोच. तर ते बघा तिथे आहे मुस्तफा. बट इकडे मुस्तफा ज्वेलरी आहे. इकडे जर मी ज्वेलरी घेतली तर झालं काम माझं. इथे आहे ना असं एक फॅमिलियर वाली सिटी वाटते. म्हणजे फॅमिलियर आहे मी. सगळे मस्त लोक आहेत. इंडियन्स पण भरपूर आहेत. इव्हनिंग होते ना ते घाम यायला चालू होतो खूप. तर एक नॅपकिन ठेवा तुम्ही बरोबर तुमच्या. हो हे बघा हे आहे मुस्तफा सेंटर. इथे ते बोलले मला की सुविनर्स गिफ्ट वगैरे सगळं मिळेल इथे. हे आहे मुस्तफा सेंटर. इथून मी एंट्रन्स घेतो मुस्तफा सेंटरमध्ये. एंट्रन्स नंबर 4 आहे. तर हे बघा हे आहे मुस्तफा सेंटर. त्यांनी मला लॉक करायला सांगितले बॅग जे मी लॉक केले. तर इथे जे हवं आहे ते मिळेल. हे तर सुपर मार्केट आहे मोठं. तर इथे मला शोधावं लागेल की काय घेऊ शकतो मी घरी. बिकॉज हे असं तर काय घ्यायचं नाही आलतू फालतू. बिकॉज ते इंडियामध्ये स्वस्त मिळतं. असं काहीतरी घ्यायचं आहे मला की ते इंडियामध्ये मिळत नाही इथे मिळतं. तर मी आता वर जातो आहे. वर बघतो काय मिळतं. इथे सगळं ना घरगुती सामान आहे. म्हणजे जे घरी यूज करावं लागतं ते. हे बघा इथे इंडियन खाणं आहे सगळं. चपाती आहे, समोसा आहे, रोटी आहे, पराठा आहे, छोले कुलचे सगळं रेडी टू मेक आहे. बट जे घरी आपलं आई बनवते ना मम्मी त्याचा तोड नाही काय कुठेच नाही. इथे तर आलो आहे मी पण इथे काय भेटत नाही काय. मटर घेऊन जाऊ घरी. आई इतकी मारेल ना. सिंगापूरवरून मटन नाही मटर आणलं. हे काय हे तर आपल्या भारतात पण मिळतं पनीर. हे बघा किती फिशेस आहेत इथे. वास पण घाण येतोय जरा.
तर मी मुस्तफा सेंटरमध्ये गेलो, मला तिथे काही मिळालं नाही. तर आता मी जातो आहे बुगी स्ट्रीट, जे इथून 1.2 किलोमीटर आहे. कवर करायला लागतील 20 मिनटं चालत, आणि थोडी गर्दी आहे रस्त्यावर, तर त्यामुळे थोडं जास्त टाईम लागेल. इथे एक चांगलं आहे क्रॉस करायला. असं नाही की तुम्ही झिब्रा क्रॉसिंगवरच क्रॉस करू शकता, असं काही नाही आहे. आपल्या इंडियासारखं देसी स्टाईलमध्ये तुम्ही क्रॉस करू शकतात. पोलो बघा मस्त मॉडिफाय केली. ऑल इंडिया, भारत माता की जय, जय हिंद. तर चालतो आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 9:05. आज भरपूर चालणं होतं आज पण. लगातार 3 दिवस मी इतकं चाललो आहे ना, दररोज 15,000 प्लस स्टेप्स होत आहेत, आणि दररोज 12 ते 20 किलोमीटर मी चालतो आहे. 20 किलोमीटर नाही, 12 ते 17च्या आसपास असेल तेवढं चालतो आहे. तर मी आता चालत होतो, आणि समोर बघा काय किती सुंदर बिल्डिंग आहे. कॅमेरा स्टेबिलाइज करतो. आज ना थोडं थकलो आहे मी, बट ठीक आहे, मजा येते मला. बिकॉज उद्या तर ते जे कॉन्फरन्सवाले ते युनिव्हर्सल स्टुडिओजमध्ये घेऊन जाणार. सो माझी ही ऑफिशियली कदाचित लास्ट नाईट असू शकते सिंगापूरमध्ये असं स्ट्रीट वॉकिंग करताना. तर या सिंगापूरच्या ट्रिपमध्ये मी ॲज अ फॉरेनर पण होतो, आणि ॲज अ लोकल पण ट्रॅव्हल केलं. एकदा ही कॅब नाही वापरली आहे. ते बघा, ते आहे आय गेस जलान बेजार MRT, जिथून मी फर्स्ट डेला आलेलो आणि तिथून क्रॉस केलेलं. झूम करतो. मेमरीज ब्रिंग बॅक मेमरीज, ब्रिंग बॅक मेमरीज. आणि इथे एक मस्त गाडी दिसली मला, रेंज रोवर. खतरनाक यार. तुम्ही गाड्या बघा आता कसे जाप झूप जात आहेत एकदम. सगळे एकदम शिस्तीत चालवत आहेत, आणि हॉर्नच नाही वाजवत. आपल्या इंडियामध्ये पी पी पॅ पॅ पू पू होत राहतं, इथे हॉर्नच नाही वाजवत. इथे गाडी नाही आहे, आणि तिथे रेड आहे, पण तरी पण कोण जात नाही आहे बघा. इतकं डिसिप्लिन्ड आहे. बघा हा एक गेला. हे कोण ना कोणतं असतं एक्सेप्शन. नाही नाही नाही, ग्रीन झालं, ग्रीन झालं, चला जाऊया. तर आता सगळे जात आहेत, आणि मला जायचं आहे त्या साईडला. अब तो बघा फुकट तर धावतोय. 2 मिनटं थांब ना, अति घाई संकटात नाही. ऐकलं नाही वाटतं त्यांनी. ते बघा, ते माझं हॉटेल आहे, ते दिसतं हे वाला, ते हॉटेल आहे. हॉटेल 81 रोचोर. त्याच्या ओनरबरोबर मी आता फिरत होतो थोड्या वेळ आधी. फिरतो एकटा, मजा येते. या बसमध्ये मला एकदा ट्रॅव्हल करायचं होतं वर बसून, तर मला कदाचित त्या साईडला जायचं आहे. मला मॅपमध्ये एकदा बघावं लागेल. आता ग्रीन झालेलं आहे म्हणून मी चालतो आहे. 15 सेकंड 14 सेकंड चालू शकतो. आता मला तिकडे जायचं आहे. अरे काय लोचा आहे यार. इंडियामध्ये असतं तर झापझूप करून मी क्रॉस केलं असतं. खरंच काय लोचा आहे. आता एका सिग्नलसाठी मी रूल्स तर नाही मोडू शकत ना. आता थांबतो 2 मिनटं. मी तिथे होतो, तिथून आलो, इथून आलो, तिथे जातो आहे. जायलाच मिळत नाही, काय बोलणार. पण सगळे थांबले आहेत, असं नाही की कोण क्रॉस करते. मी थायलंडमध्ये असताना गाडी चालवलेली, बट तेव्हा मी व्लॉगिंग करायचो नाही. व्लॉगिंग म्हणजे रेकॉर्डिंग करायचो नाही. मी ॲक्च्युली आता पण स्वतःला व्लॉगर नाही समजत, आणि मला ॲक्च्युली फुल टाईम ब्लॉगर पण नाही बनायचं आहे. मला जस्ट पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात जेव्हा मी बघेन ना माझं यूट्यूब चॅनल, तेव्हा मला हे माझे मेमरीज बघायचे आहेत. जस्ट मी मेमरीज कॅप्चर करण्यासाठी हे व्हिडिओज बनवतो आहे.
स्वतःला जरा संतुष्टी मिळेल की मी इथे फिरलो आहे, मी परत ते मेमरीज रिलीव्ह करू शकतो बघून. तर त्यामुळे मी हे व्हिडिओज बनवतो, ना की मला हाव आहे व्ह्यूजचा वगैरे. व्ह्यूज मिळाले ते चांगलेच आहे. हे झालं. इथे एक मस्त आहे की पेडेस्ट्रियन्स म्हणजे जे आपण जे रस्त्यावर चालतो ना लोक, त्यांच्यासाठी एक सेपरेट जागाच केली आहे लोकांनी. तर हे बघा मी कुठे आलो आहे. मस्त लाईट चमकत आहे तिथे. आणि सिंगापूरचे बिल्डिंग्स बघा रात्री, यार काय सेक्सी दिसत आहेत, काय मस्त दिसत आहेत. आणि ते माझं हॉटेल आहे ते. हां, सकाळी सिंगापूर वेगळं होतं, रात्रीला वेगळंच बनून जातं. आणि जेव्हा पाऊस पडतं ना तेव्हा काय वेगळं होतं. तर मला तर मजा येते सिंगापूरमध्ये. हे व्हिडिओज बघून जर तुम्हाला पण मजा येत असेल ना तर लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करूनच जावा. आता सबस्क्राईब करा.